श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा. आजचा दिवस अत्यंत असा प्रभावी आणि विशेष असा दिवस आहे. तर या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात. तर या दिवशी आपल्याला एक चौमुखी दिवा लावायचा आहे की जो दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणं असतील, कटकटी असतील, काही दोष असतील, नजरबाधा असेल तर ते सर्व काही दूर होईल आणि घरामध्ये सुख शांती नांदेल. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल आणि घरामध्ये पैसा देखील स्थिर राहील. तर कसा करायचा हा उपाय ते देखील आपण जाणून घेऊया. या दिवशी खीर पिल्यामुळे अमृतत्व प्राप्त होते असे देखील म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेला जे जागे असतात त्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीची पूजा केली जाते. याशिवाय 3 शुभ मुहूर्त या वर्षी आहे. यंदा कोजागिरीच्या मेळ्यात ही संधी अजिबातही आपल्याला दवडायची नाहीये. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावायचा आहे. मग दिवा लावताना आपण 4 मुखी दिवा लावायचा आहे. मग दिवा लावताना तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तसेच वाती या लांब वाती घ्यायच्या आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. कारण की हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. या दिवशी तुमच्या अडीअडचणी काय आहे ते सर्व तुम्ही देवीला सांगायचे आहे. तसेच तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणायचे आहे. माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. या दिवशी आपल्याला जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण करायची आहे. तसेच गुलाबाच्या फुलांच्या माळा देखील देवीला अर्पण कराव्या. नंतर आपण देवीला दूध हे देखील अर्पण करायचे आहे. दुधाची खीर देखील आपण अर्पण करू शकता. भगवान विष्णूंच्या नावाने आपल्याला हा चौमुखी दिवा लावायचा आहे. कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा जर आपण केली तर आपल्याला त्याचे फळ हे नक्की मिळत असते. जर तुमची काही अडलेली कामे असतील की ती पूर्णच होत नसतील, काही अडथळे असतील की काही कामांमध्ये काही काम करायला गेले की अडथळे येत असतात, अडचणी येत असतात आणि ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही, तर अशी गोष्ट तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही चौमुखी दिवा लावताना लाल रंगाच्या वाती त्यामध्ये टाकाव्या आणि मग तो दिवा लावावा. तसेच नोकरी किंवा व्यवसायात प्रगती हवी असेल तर आपल्याला हनुमानजी समोर दिवा लावायचा आहे. मग तुम्ही हनुमानजी समोर देखील 4 मुखी दिवा नक्की लावू शकता. असे केल्याने आजूबाजूला असलेली नकारात्मक शक्तीही दूर होते असे देखील म्हणतात आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो असे देखील म्हणतात. या दिवशी आपण हनुमान चालीसाचे पठण देखील करावे. आपण एका पाटावर लाल रंगाच्या वस्त्रावर देवी लक्ष्मी किंवा विष्णू यांचा फोटो ठेवायचा आहे. त्यावर आपण गंगाजल हे शिंपडून घ्यायचे आहे. मग तुळशीची पाने आपण भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे. कोजागिरीच्या रात्री पूजा केल्याने ऋणांतून मुक्ती मिळते असे देखील म्हणतात. तुम्ही जर कर्जबाजारी असाल तर यातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही हा दिवा चौमुखी दिवा जरूर लावावा. मग तुम्ही सायंकाळी हा दिवा लावला तरी पण चालेल. हा दिवा रात्रभर पेटत राहिला तर अतिउत्तम होईल. तसेच देवीला खीर अर्पण केल्यानंतर आपल्याला श्री सूक्तम, कनकधारा स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनामाचा जप हा करायचा आहे. तसेच श्रीकृष्णाच्या मधुराष्टकमचा पाठ देखील करू शकता. आपल्याला हे सर्व म्हणणे शक्य नसेल तर आपण मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. पण आपल्याला या सर्व गोष्टींचे पठण करायचे आहे किंवा तुम्ही श्रवण तरी करू शकता. तसेच या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करावी. पूजा केल्यानंतर आपण 5 ते 7 कवड्या सोबत ठेवाव्या. नंतर या कवड्या आपण लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवायच्या आहे. तुम्ही जिथे पण पैसे ठेवता, जिथे पण तुमचे धन ठेवता तिथे तुम्हाला या कवड्या ठेवायच्या आहे. मग जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करणार आहात तेव्हाच तुम्ही त्या 5 ते 7 कवड्या तिथे ठेवाव्या. त्यांना हळदी कुंकू हे अर्पण करावे. तसेच थोडेसे गंगाजल देखील तिथे शिंपडावे आणि मग हे सर्व झाल्यानंतर तुम्ही एका लाल कपड्यामध्ये बांधून दुसऱ्या दिवशी तुम्ही धन जिथे ठेवता तिथे हे ठेवून द्यावे. असे केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यासोबत सतत राहील. तसेच घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल व पैसा आलेला कुठेही व्यर्थ होणार नाही. पैसा हा स्थिर देखील राहील.
धार्मिक मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृतवृष्टी होते, त्यामुळे रात्री चंद्राच्या प्रकाशात चांदीच्या भांड्यात खीरही ठेवावी. मग या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे. मग आपण जो चंद्रग्रहणाचा कालावधी आहे त्यावेळेस तुम्ही खीर ठेवली नाही तरी पण चालेल. त्या अगोदरच तुम्ही खीर बनवून घरामध्ये आणून ठेवावी. त्यानंतर तुम्ही ही खीर ग्रहण करू शकता. आजारी व्यक्ती असेल तर तिला देखील तुम्ही खाऊ घालू शकता. यामुळे जुनाट आजार देखील बरे होतात अशी मान्यता आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.